नमस्कार, मी अमोल मांडवकर दापोली या ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. 24 ऑक्टोबर 2025 म्हणजेच ऐन दिवाळीत आम्ही रॅमसन फॅमिली फेरफटका करण्याकरता निघालो. रत्नागिरीहून गणपतीपुळेकडे आम्ही रवाना झालो. गणपतीपुळेकडे जाताना आरेवारे हा अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा लागतो. गणरायाचं दर्शन घेऊन आम्हाला लवकरात लवकर जयगड जेट्टीवर पोचायचे होते. रत्नागिरीतील प्रसिद्ध असं देवस्थान म्हणून गणपतीपुळेकडे पाहिलं जातं. तेथील गणरायाची मूर्ती अतिशय देखणी आहे. लागूनच समुद्रकिनारा असल्याने हे ठिकाण नेहमीच पर्यटकांनी गजबजलेलं असतं. विघ्न हरणारा विघ्नहर्ता म्हणजेच गणराया. जयगडला जाताना तुम्ही जय विनायक मंदिराचं दर्शन आवर्जून घ्या. या मंदिरात असणारी गणरायाची मूर्ती अतिशय सुबक आहे. हे मंदिर निसर्गरम्य परिसरात असल्याने हे मंदिर मनाला भावून जातं. या मंदिराच्या समोर तळ्यात असणारे रंगीबेरंगी मासे आपल्याला मन मोहून टाकतात. खऱ्या अर्थाने आता आमचा प्रवास सुरू झाला. जिकडे पाहावा तिकडे समुद्र आणि त्या समुद्रामध्ये डौलाने उभे असणारी जहाजे. फेरीबोटमधून आम्हाला पलीकडे हेदवी गुहागर येथे जायचं आहे. फेरीबोटमध्ये 4 व्हीलर नेण्याची कसरत काही औरच. फेरीबोटमधून समुद्र हा जवळून न्याहाळता येतो. लाटावर हेलकवणारी बोट, समोर हिरवीगार डोंगर आणि गार वारा सर्वांपासून असं अलिप्त मनाला आनंद देणारा असतो. दर एका तासाने ही फेरीबोट प्रवाशांची ने-आण करत असते. या फेरीबोटमधून अगदी 4 व्हीलरपासून अगदी ट्रॅव्हलसुद्धा पलीकडे नेता येते. हेदवी गणपती गुहागर तालुक्यातील एक प्रसिद्ध लक्ष्मी गणेश मंदिर आहे. सिद्धिबुद्धीसोबत लक्ष्मीचेही वरदान देणारा गणपती भाविकांची मनोकामना पूर्ण करतो. हेदवीपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर वेळणेश्वर मंदिर आहे. या मंदिराला शांत असा समुद्रकिनारा लाभला आहे. दाभोळे येथून फेरीबोटमधून आम्हाला दापोली येथे जायचे होते. तेथून दापोलीपर्यंतचं अंतर 57 किलोमीटर इतकं आहे. बरीच रात्र झाल्याने आम्ही प्रथम होमस्टेला जायचं ठरवलं. दुसऱ्या दिवसाची सुरुवात आम्ही कड्यावरील गणपतीच्या दर्शनाने केली. उजव्या सोंडेची गणेश मूर्ती म्हणून विशेष लक्ष वेधे आहे. आंजर्ले गावात उंच कड्यावर हे मंदिर आहे. कड्यावरचा गणपतीचे दर्शन घेऊन आम्हाला हरिहरेश्वरला जायचे होते. आडे मार्गे वेसवी बांगमांडला करत असताना पूर्णपणे जंगल भाग आहे. बाणकोटपर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर आहे. शक्यतो दिवसा इथून प्रवास करावा आणि फेरीबोटमधून पलीकडे जावे. हरिहरेश्वरला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते.
महाराष्ट्रातील 5 पवित्र शिवस्थानापैकी एक मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या 4 टेकड्यांच्या कुशीत आहे. हरिहरेश्वर येथे महिलांनी थोडीफार खरेदी केली. हरिहरेश्वरला खूप रात्र झाल्याने आम्ही प्रवास मंडणगड ते दापोली असा करायचा ठरवला. फेरीबोटमधून पलीकडे जाण्यास आम्हाला 9 वाजले. मंडणगड रस्ता हा नवीनच झाल्याने तेथे जास्त रहदारी नव्हती. शक्यतो रात्रीचा प्रवास आणि बसणारा चकवा यापासून सावध राहावे. मंडणगड बाजारपेठेत आम्ही सुमारे 10:30च्या आसपास पोहोचलो. तेथील स्वाद हॉटेलमध्ये आम्ही जेवणाची व्यवस्था केली. दिवसभरचा थकवा याने खूप भूक लागली होती. सर्वांनी जेवणावर यथेच्छ ताव मारला. दुसऱ्या दिवशी सकाळी दापोलीहून पंधळेकाजी लेणी पाहावयास निघालो. सुमारे 1000 वर्ष जुन्या या लेण्या आहेत. बौद्ध, हिंदू, शैव आणि नाथ पंथांच्या स्थापत्यशैलीचे आणि धार्मिक परंपरेचे मिश्रण आपणास पाहावयास मिळते. सुमारे 29 लेण्या येथे कोरलेल्या आहेत. कोडजाई नदीच्या काठावर हिरव्यागार जंगलात या लेण्या वसलेल्या आहेत. 28 लेणी मुख्य समूहात आहेत, तर 29वी गौर लेणी बागवाडी जवळ आहे. एका गुहेत शिवलिंग असून प्रवेशद्वारावर गंगा आणि यमुना कोरलेल्या आहेत. एका गुहेत भिंतीवर गणेशाची मूर्ती अतिशय सुंदर स्वरूपात कोरलेली आहे. दाभोळ या ठिकाणी श्रीदेवी चंडिकेचे स्वयंभू मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन मानले जाते. 3 फुटाची शेंदूर जडित देवीची स्वयंभू मूर्ती आहे. गुहेत प्रवेश करण्यासाठी वाकून जावे लागते. गुहेतील गाभाऱ्यात तेल दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेला दिसतो. यामुळे शांत आणि आध्यात्मिक वातावरण तयार होते. पार्वतीचे रौद्र रूप आपणास इथे पाहावयास मिळते.